नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनमधील वैदिक वाङ्मय पाहणार आहोत. अशीच माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल. आज आपण वैदिक वाङ्मय म्हणजेच भारतातील वैदिक वाङ्मय याविषयी माहिती पाहणार आहोत. वैदिक वाङ्मय भारतीय संस्कृतीचे दर्शन वेद वाङ्मयात आहे. भारतातील प्राचीन समाज व धर्म यांची माहिती वेदात दिलेली आहे. जगातील कोणतेही वाङ्मयात अशी माहिती मिळत नसून त्यामुळेच प्राचीन भारतातील वैदिक वाङ्मयाला महत्त्वाचे स्थान आहे. ते भारतीय विद्येचे उगमस्थान असून भारतीय धर्म, तत्त्वज्ञान, समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था इत्यादींचे ते उगमस्थान आहे. वेद याचा अर्थ ज्ञान असा असून ते कोणत्याही विशिष्ट काळात रचले गेलेले नाहीत. त्याचे पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेने पालन केलेले आहे. त्यामुळे त्याला आगम किंवा श्रुती वाङ्मय असे देखील म्हणतात. वेदांची निर्मिती ईश्वरांच्या प्रेरणेने प्राचीन ऋषीकडून झाली, त्यामुळे त्यांना अपौरुषेय आणि शाश्वत मानले जातात. वैदिक वाङ्मयाचे 3 प्रकार आहेत. एक संहिता. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या 4 संहिता आहेत. त्यात स्तुती, प्रार्थना, आशीर्वादात्मक सूक्ते, यज्ञविधी यांचा प्रामुख्याने संग्रह आहे. 2 ब्राह्मणे. प्रार्थना व यज्ञविधी यांची माहिती गद्यातून दिलेली आहे. यात देवांची कथा, यज्ञविधीचे आध्यात्मिक व व्यावहारिक महत्त्व दिले आहे. वैदिक मंत्राचा अर्थ यामध्ये दिलेला आहे. 3 आरण्यके व उपनिषदे. जीव, ईश्वर, विश्व, प्राणिमात्रा याविषयीची संकल्पना यामध्ये स्पष्ट केली आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचे ते उगमस्थान असून उपनिषदांना वेदांत असेही संबोधले जाते. शोध केलेल्या ऋचांचा संग्रह ऋग्वेदामध्ये आहे. त्यात 1028 सूक्ते असून त्यांची 10 मंडळात विभागणी केलेली आहे. निरनिराळ्या काळात वेगवेगळ्या ऋषींनी त्याची निर्मिती केली आहे. भारद्वाज, विश्वामित्र, वशिष्ठ, वामदेव, आद्री आदी ते होत. इंद्र, वरुण, अग्नी, सोन, सूर्य आदी देवतांचे प्रशंसा व वेगवेगळ्या मदतीसाठी केलेले आवाहन या ग्रंथामध्ये आहे. ऋग्वेदात यज्ञविषयक तत्त्वज्ञानावर, निसर्गवर्णनावर सूक्ते रचली. त्यात इतरही माहिती दिलेली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या त्याला फार महत्त्व दिसून येते, कारण यातून आर्यांनी केलेली युद्धे, त्यांचे शासन, अर्थव्यवस्था, धर्म, रीतिरिवाज या संबंधीची देखील आपल्याला माहिती आज आपल्याला मिळून येते. 2 सामवेद. सामवेदाची रचना ऋग्वेदाच्या आधारेच केलेली दिसून येते. ऋग्वेदातील ऋचांची गायनाच्या पद्धतीला अनुसरून वर्गीकरण व रचना केलेली आहे. मंत्र कसे म्हणावेत हे यामध्ये स्पष्ट केले. सप्तस्वरातील संगीतांची रचना यात आहे. त्यात गायनाचे वेगवेगळे राग. सामवेदाचे आर्चिक व उत्तरार्चिक असे 2 भाग आहेत. आर्चिकमध्ये 485 रागांचा संग्रह तर उत्तरार्चिकमध्ये 400 गीते आढळून येतात. 3 यजुर्वेद. यज्ञप्रसंगी म्हणावयाच्या मंत्रांना यजुस असे म्हटला जातात आणि त्याचा समावेश यजुर्वेदामध्ये आहे. त्याचे शुक्ल व कृष्ण असे 2 भाग. त्यांना अर्धायु म्हणून ओळखले जाते. शुक्ल यजुर्वेदात मंत्रांचा समावेश आहे,
तर कृष्ण यजुर्वेदात मंत्र व त्यावरील गद्यात्मक विवेचन केलेले आहे. शुक्ल यजुर्वेदाला काव्य व मध्याधीन अशा 2 शाखा आहेत. यातून यज्ञसंस्थेची परिणता रूप स्पष्ट होते. राजकीय, धार्मिक जीवन, प्रार्थना पद्धती, यज्ञीय पद्धती याविषयीची त्यातून माहिती आपणास आज मिळून येते. 4. अथर्ववेद. याचे मूळ नाव अथर्वशीर्ष असे आहे. बृहग म्हणजेच अथर्व आणि अंगिरस यांनी तो रचला आहे. त्याचे शौनक आणि पिप्पलाद असे 2 भाग असून अथर्वणमध्ये सुखकारक आणि अंगिरसकारक पीडाकारक मंत्र आहेत. आयुर्वेद शरचिकित्सा यामध्ये जारण मारण विद्या, अनिष्टशांती, इष्टपूर्ती व शत्रुपीडा यासारख्या विषयांचा समावेश देखील यामध्ये आहे. या ग्रंथातून त्या काळातील समाज व्यवस्थेची कल्पना आज आपणास दिसून येते. समाजातील विविध थरातील लोकांच्या भावना, विचार इत्यादींची माहिती आज आपणास मिळून येते. पुढचा मुद्दा ब्राह्मण्य. वेदातील मंत्राची स्पष्टीकरणात्मक विवेचन या ग्रंथात केलेले आहे. वेदातील वेगवेगळ्या विषयांचे स्पष्टीकरण यामध्ये दिलेले आहे. वेद वाङ्मयाची निर्मिती झाली. ऋग्वेदाचे ऐत्रेय व शांता ब्राह्मण कृष्ण, यजुर्वेदाचे तैत्तिरीय शुक्ल, यजुर्वेदाचे शतपथ, सामवेदाचे जैमिनीय व पंचविंश आणि अथर्ववेदाचे गोपद असे उल्लेखनीय या ग्रंथामध्ये केलेले आहे. यातून त्या काळातील राजकीय, सामाजिक व धार्मिक स्थिती आज आपणास स्पष्ट दिसून येते. पुढचा मुद्दा आरण्यके. वेदातील गूढ विषयांचे निरूपण अरण्यातील एकांतवासात करावयाचे म्हणून त्यांना आरण्यके असे संबोधले जाते. धार्मिक विधी, संस्कार, त्याग या गोष्टीबरोबर जीवन व मृत्यू यांच्या तत्त्वज्ञानावर त्यांनी भर दिलेला आहे. आत्मा, विश्व, विधाता आणि आध्यात्मिक प्रगती यासारखे गहन विषयावर त्यामध्ये चर्चा केलेली दिसून येते. पुढचा मुद्दा उपनिषदे. उपनिषदे या शब्दाचा गुरुजवळ बसून एकांतात करावयाचा अभ्यास असा अर्थ होय. आध्यात्मिक ज्ञानावर त्यात भर दिली जात असे. ऐत्रेय, कौशिक, कठ, श्वेतर, मैत्रायणी, केन, छांदोग्य, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ईशोपनिषद, महानारायण आदी 108 उपनिषदे यामध्ये दिलेली आहेत. आत्मा, परमात्मा यांचे विवेचन यामध्ये केलेले आहे. मोक्षप्राप्तीसाठी देवाला शरण गेले पाहिजे असे यामध्ये प्रतिपादन केलेले आहे. जीव, जगत, ईश्वर, ब्रह्मतत्व यांची त्यामध्ये चर्चा केलेली दिसून येते. अनंत काळापासून विश्वाची निर्मिती असून फक्त देवाने दृश्य स्वरूप दिले. देवाने पोकळीतून विश्व निर्माण केलेले आहे. मात्र देव स्वतंत्र असून देवानेच विश्वाची निर्मिती केली. देव हेच वास्तव आहे असे 4 सिद्धांत उपनिषदात विश्वनिर्मितीबद्दल दिलेले आहेत. उत्तरवैदिक काळात वेदांचे आणि स्मृती वाङ्मयाची, दर्शन वाङ्मयाचीही या काळात निर्मिती झाली. तसेच महाकाव्यांचीही निर्मिती झालेली आहे. हे सर्व ग्रंथ या काळातील सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक इतिहास समजून घेण्यास आज आपणास उपयुक्त आहेत. धन्यवाद. आज आपण वैदिक वाङ्मयाविषयी माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये वैदिक वाङ्मयात आर्यांचे स्पष्ट झालेले राजकीय जीवन आपण पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.